जय माता दी। सध्या पुण्यासारख्या ठिकाणी जो गोंधळ चालू आहे त्यामध्ये काही गोष्टी आता ऐकायला यायला लागल्या, जसं की गुरु शिष्याला मांडीव बसवतो, वर दोघाच्या अंगावरती पडदा टाकला जातो आणि त्यात जो गुरु आहे तो शिष्याला कुठेही कोणत्याही जागेवरती स्पर्श करतो, काही वेळा लैंगिक शोषणसुद्धा केलं जातं। अशा खूप गोष्टी इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, यूट्यूबवरती सुद्धा आता लोक सांगायला लागले उघड उघड। म्हणजे हे खूप हिंदू धर्मासाठी शोकांतिक आहे। मुळामध्ये परवा दिवशी तरी एक व्यक्ती म्हणाला की ज्यावेळेस गुरुच्या अंगावरती ते मंत्र देताना जे काही पडदा दाखला जातो त्याच्यामध्ये त्या गुरु शिष्यांचं काय चाललेलं असतं हे कुणाला माहिती, ही कसली विधी आहे, हे काय आहे, हे चुकीचं आहे। पण इथं मला एक गोष्ट सांगायची, मुळामध्ये जे जे आताचे तथाकथित गुरु असतील किंवा जे खरे गुरु असतील, जे वादाच्या बोहऱ्यामध्ये आहेत, ज्यांच्यावरती खरोखरच आरोप झालेले आहेत आणि ज्यांच्यावरती खोटे आरोप झालेले आहेत, असे कुणी का असेना, पण जर खरोखरच जर त्यांनी आईसाहेबांच्या नावावरती, जगदंबेच्या नावावरती लोकांना लुबाडलेला असेल, लोकांना फसवलेला असेल आणि खरोखरच काही जणांनी जर अशा काही गोष्टी, वाईट गोष्टी केलेल्या असतील भगवतीच्या नावावरती, तर ती शेवटी शक्ती आहे, ती भगवती आहे, ती जगदंबा आहे, ती त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय ती राहणार नाही। योग्य वेळ आली की त्यांना त्यांची जागा दिसणार आहे। पण मला काय म्हणायचं, ह्या अशा काही लोकांमुळं, बोटावर मोजण्या इतक्या लोकांमुळं आपल्या हिंदू धर्मावरती, सनातन संस्कृतीवरती ज्या काही प्रथा आहेत, ज्या काही पद्धती आहेत त्याच्यावरती टीका करणं योग्य नाही। मुळामध्ये कसं असतं, गुरुनं शिष्याला मांडीव घेणं, वर पडदा टाकला जाणं हे काय मज्जा म्हणून करत नसतात। ज्याला या गोष्टीचा अर्थच माहीत नाही त्यांनी यावर बोललेलंच नाही पाहिजे। आणि हां, चुकीच्या तथाकथित गुरूंनं जर या गोष्टी केल्या म्हणून ही पद्धतच चुकीची आहे असं सुद्धा म्हणणं योग्य नाही। अहो, ज्यावेळी ज्ञानमाळीचा विधी चालू असतो त्यावेळी योग्य गुरुने आपल्या शिष्याला गुरुमंत्र देण्याचं विधान असतं। आता तुम्ही विचार करा, हा गुरुमंत्र जो असतो तो एवढा दुर्लभ असतो की तो सिद्ध करण्यासाठी त्या गुरुने आपलं आयुष्य घालवलेलं असतं अर्ध। आणि तो गुरुमंत्र ज्याने इतकं मोठं जप तप केलं ते गुरुमंत्र सिद्ध करण्यासाठी, कारण त्या गुरुला त्याच्या गुरूंकडून ती प्राप्त झालेला असतो, तो त्याच्या शिष्याला देणारा असतो। मग इतकं हे दुर्लभ अमृत असतं। मग आता जर हा मंत्र जर त्याच्या आपल्या शिष्याला द्यायचा असेल तर मग असाच कोणाला कळला नाही पाहिजे, नक्की पडदा का टाकला जातो ही त्याच्या पाठीमागं कारण आहे की जर एक हा गुरुमंत्र जर तो आपल्या शिष्याला असाच द्यायला लागला तर त्याच्या ओठांच्या आवाजावरनं किंवा ओठांची जी हालचाल होती त्याच्यावरनं म्हणा, किंवा तो सांगत असताना शेजारी कुठं आवाज जाऊ नये, शेजारच्याला कळू नाही की बाबा मी हा कुठला मंत्र देतो आहे माझ्या शिष्याला, कारण गुरु आपल्या योग्य त्याच शिष्याला उपदेश देत असतो किंवा तो गुरुमंत्राचं विधान जे असतं ते करत असतो त्याच्याबरोबर। मग शेजारच्याला आवाज जाऊ नये, त्याच्या ओठांवरनं त्यांनी कळू नाही की बाबा हा नक्की मंत्र काय आहे ते, म्हणून त्याच्या अंगावरती पडदा टाकला जातो ना, येऊन की पडदाच नाही तर मोठ्या मोठ्याने तिथं जी वाद्य असतात ती वाजवली जातात, कारण की थोडासुद्धा आवाज मंत्राचा बाहेर गेला नाही पाहिजे। हे शास्त्र आहे, हे शास्त्रविधान आहे। हां, जरी मांडीव बसवण्याचं सध्याला कुठल्या शास्त्रामध्ये वर्णन नाही तसं, कारण माझ्या तर अभ्यासामध्ये ते वर्णन आलेलं नाही, परंतु गुरुच्या शेजारी शिष्याला बसवून त्याच्या अंगावरती पडदा टाकणं आणि कानामध्ये मंत्र देणं हे शास्त्र आहे, ह्याच्यामध्ये कुठंही दोष नाही। मग काही लोक चुकीचे आहेत म्हणून काय अख्खी पद्धतच चुकीची आहे असं होत नाही। त्याच्यामुळं अख्खा सनातन जो धर्म आहे त्याला टीका करणं हे खूप चुकीचं आहे, कारण की गुरुशिष्य परंपरा ही खूप पूर्वापारपासून चालत आलेली आहे भारतामध्ये किंवा आपल्या सनातन संस्कृतीमध्ये। आता मध्ये मध्ये जी गोष्ट झाली की बाबा ते गुरूंचं पाय धुवून पाणी पिलं त्याच्यामुळं खूप मोठ्या पद्धतीने ती टीका व्हायला लागली, कुठं काय व्हायला लागलं। खरं तर गुरूंचं पाय धुवून पाणी पिणं ह्यात काय चुकीचं नाही, कारण शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आहे। तुम्ही जर गुरुगीता वाचली तर त्याच्यामध्ये भगवान शिवशंकरांनी साक्षात माता पार्वतीने ह्याच्याविषयी खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की गुरुचरणामृत म्हणजे त्याचा महिमा काय आहे तो। पण एवढंच की त्या शिष्याला कळलं पाहिजे आपण योग्य व्यक्ती आहे का, ज्याच्यासाठी आपण ह्या गोष्टी करतोय ते, ज्याच्यावरती आपण आपली निष्ठा दाखवतोय तो गुरु योग्य लेवलचा आहे का, ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत। पण जर खरंच एखादा गुरु या पद्धतींचा वापर करून चुकीच्या गोष्टी करत असेल तर त्याला जगदंबा सोडणार नाही शेवटी। आणि आता आपल्या पाठीला काय डोळे नाहीत की ज्याच्यावरती हे आरोप झालेले आहेत सध्याला किंवा होत आहेत ते किती खरे किंवा खोटे आहेत हे सांगायला, पण योग्य वेळ आल्यानंतर त्या सगळ्यांच्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते क्लिअर होणारच आहेत। शेवटी ही जगदंबा आहे आणि हे जगदंबेचं कालचक्र आहे, ह्या चक्रामध्ये ती न्यायदान करतेच, फक्त योग्य वेळ येण्याची आपल्याला वाट बघायची। जोपर्यंत आपल्याला माहीत नाही की हे बाबा ह्यांच्यावरती होत असलेले आरोप खरे आहेत की खोटे आहेत तोपर्यंत तर ह्याच्याविषयी न बोललेलंच चांगलं आहे। आता ज्यांच्यावरती आरोप होत आहेत ना त्यांची बाजू जर खोटी असेल तर आज ना उद्या आईसाहेब दंड दिल्याशिवाय राहणार नाही।
आणि ज्याची बाजू खरी आहे तो व्यक्ती किंवा तो गुरु असू द्यात, सत्य मार्गाचा जर असेल ना, तर जो सत्याचा गुरु आहे त्याच्यावरती जरी आता आरोप होत असतील तर शेवटी आईसाहेब जे आहे त्याच्या केसला सुद्धा दखल लागून देणार नाहीत, कारण त्याची बाजू खरी आहे. पण असे जे आपण आता आरोप होत आहे त्याच्यामध्ये काय आरोप असे आहेत की त्यांच्या भेटण्याच्या ज्या फीज आहेत ते 3,000, 4,000, 5,000 अशा आहेत, फक्त सिम्पली भेटण्याच्या फीज. मग जर खरोखरच जर अशा फीज असतील तर ही चुकीचं आहे. कशामुळे चुकीचं आहे? आपण आईसाहेबांची उपासना सेवा साधना करतो, बरोबर आहे. मग आईसाहेबांची सेवा साधना करत असताना जनसेवा जर आपण तिच्या साधनेतून करत असेल तर तिथं पैशाला कुठंच महत्त्व नाही. आता हे माहीत नाही की बाबा खरोखर ते घेत होते का नाही, नव्हते घेत ते, पण जे काही प्रसारमाध्यमातून कळतंय की ती बाबा अशाची फी घेतात, कुठं काय करतात, जर खरंच जर घेत असतील तर तो गुरु खरंच खोटा आहे म्हणून चालायचं. मग हा पैसे कमवण्याचा मार्ग त्यांचा झाला हे आपण समजून चाललं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की भगवतीच्या भक्ती मार्गामध्ये पैशाला कुठंही ठाव ठिकाणा नाही. परंतु आपल्याला माहीत नाहीत, जे घेत असतील त्यांना ही विधान लागू पडतंय, जे घेत नसतील, जे खरंच भगवतीच्या मनापासून सेवा साधना करत असतात ना, ती सेवाभावानेच लोकांबरोबर वर्तन ठेवतात, ती सेवाभावानेच आपल्या शिष्यांबरोबर वर्तन ठेवतात, की भगवतीच्या भक्ती मार्गानेच त्या गोष्टी सगळ्या चालतात त्यांच्या इथं. मग तिथं पैशाला कुठं महत्त्व नसतं. आपल्याला माहीत नाही नक्की किती किती पैसे घेतात किंवा खरंच घेतात का, की ही जे आरोप करतात लोक तीच खोटे आहेत, कारण की तसा तर पुरावा अजूनपर्यंत माझ्या पुढं आलेला नाही. परंतु जर तुम्हाला सगळ्यांना जर सांगायचं झालं तर खरोखर जर घेत असतील ना तर त्यांचा हा मार्ग पूर्ण चुकीचा आहे, तिथं पूर्ण फ्रॉड चालतं. असंच ठरवून तुम्ही चाला, 2 मिनिटामध्ये त्या गोष्टीचा त्याग करा. पण जर त्यांच्यावरती होत असलेले आरोप जर चुकीचे असतील, तुमच्या जर आतापर्यंत कोणाच्याच अनुभवामध्ये असं आलं नसेल की हां बाबा मी ह्या व्यक्तीपाशी गेलेलो आहे, त्यांनी आतापर्यंत माझ्याकडून 1 रुपया घेतलेला नाही, खरंच तो माणूस चांगला आहे, तो भगवतीच्या उपासने मार्गातला आहे, आणि जो खरंच जर तुम्हाला तो मार्ग दाखवत असेल भगवतीचा फ्री ऑफ कॉस्टमध्ये, तर ते खरंच गुरुपदाच्या योग्य आहे.